हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो टॉपिक असणार मित्रांनो आपला, हे जे आजच जी आर मी वाचणार तुमच्या समोर. इथं नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी वॅकन्सी निघलेल्या आहे मित्रांनो. म्हणजे नवीन नगर परिषद आणि नवीन नगरपंचायत इथं बांधण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आता नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे त्याचा जी आर इथं आलेला आहे मित्रांनो. ओके, तर त्या कोणत्या कोणत्या ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायत ओपन होणार आहे त्याबद्दल मी सविस्तर माहिती या जी आर बद्दल तुम्हाला देणार आहे मित्रांनो. आणि किती पदांसाठी भरती होणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. सॅलरी पण सांगणार आहे, कोणकोणती पदं असणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. गावं कोणती कोणते ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. ओके, तर ह्या जी आर बद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. ओके, असे डेली व्हिडिओ बघण्यासाठी काहीच. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. तो बेसिकली काही तुम्ही बघू शकता, हा जो जी आर आलेला आहे आता, हा जो जी आर आहे राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर परिषदा व पंचायती या नागरी स्थानिक संस्थातील पदांच्या आकृतीबंध मान्यता मिळण्याबाबत हा जी आर आहे मित्रांनो. हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, नगर विकास विभागाकडून आलेला आहे. आणि जी आर हा जाहीर झालेला आहे मित्रांनो आपण दिनांक 26 ऑगस्ट 2024. लेटेस्ट जी आर आहे मित्रांनो 26 ऑगस्ट 2024 चा मित्रांनो. ओके, जी आर बद्दल आपण जाणून घेऊया माहिती. तर प्रस्तावनामध्ये तुम्हाला मी शॉर्टकट सांगून देतो मित्रांनो. प्रस्तावना तुम्ही बघू शकता मित्रांनो. राज्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 101 नगर परिषदा व पंचायतीचा आकृतीबंध पदनिर्मितीचा व त्यासाठी वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदानाचा प्रस्तावना शासन निर्णय 5/7/2016 मंजुरी करण्यात आला आहे. तसेच त्या नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे भरण्याची निकष विविध केलेली आहे. तर मित्रांनो 101 नगर परिषदा व 101 नगरपंचायतीचा म्हणजे दोघे मिळून इथे इतक्या नगरपंचायत स्थापन करण्यात आलेल्या आहे मित्रांनो, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या ठिकाणून आता त्यांना 5 ठिकाणी इथं मुदत दिली, म्हणजे त्यांनी इथं नगर परिषद नगरपंचायत इथं बनवलेलं आहे मित्रांनो. ओके, त्या ठिकाणानंतर तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो. त्याचप्रमाणे 5/7/2016च्या शासन निर्णयाच्या परिशिष्ट क्रमांक मध्ये यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगर परिषदा नगरपंचायती यांच्याकरिता उपरोक्त निषेधानुसार आकृतीबंध निश्चित करण्यास व अनुषंगाने पदे निर्माण करण्यास मंत्री महामंडळाने मान्यता दिली असून आयुक्त तथा नगर परिषद व प्रशासन संचालनालय मुंबई यांनी उपरोक्त निषेधानुसार यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगर परिषदा व नगरपंचायती यांच्याकरिता प्रस्तावना शासन सादर करावा असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. आता इथे आपण बघू शकता आता कोणत्या कोणत्या पदांसाठी इथं भरती असणार ते तुम्हाला मी दाखवून देतो मित्रांनो. आता ओके, हे तुम्ही इतकं वाचलं असेल, आता मी पुढे तुम्हाला इथून वाचून दाखवतो. आता इथं इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा हा असणार आहे इथून. तर प्रत्येक नगर परिषद व नगरपंचायती यांच्याकरिता अधिनियमातील तरतुदीनुसार मुख्याधिकाऱ्याचे एक पद त्याच्यानंतर निर्माण करणे आवश्यक आहे व सदर 15/3/2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या राज्यातील क वर्ग दर्जाच्या नगरपरिषदांमधील मुख्याधिकारी पदावर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट अ व सहाय्यक आयुक्त गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, त्याच अनुषंगाने इथे 2 नवनिर्मित नगर परिषद जे असणार इथं नगर परिषद जिल्हा नागपूर डिगडोह नगर परिषद जिल्हा नागपूर व युवरखेड नगर परिषद जिल्हा अकोला. त्यानंतर इथे लिहिलं या तालुक्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी अद्याप मंजूर करून नसल्याने मुख्य अधिकारी गट अ इथं दिले संवर्गातील एस श्रेणी S20 या वेतन श्रेणीतील 2 पदे निर्माण करणे आवश्यक आहे. यानंतर तसेच 3 नवनिर्मित नगरपंचायत तसेच निलेडोह नगरपंचायत कोंडाडी नगरपंचायत व बिडगाव तरोडी खुर्द पांढुर्णी नगरपंचायत जिल्हा नागपूर या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी अद्याप मंजुरी नसल्याने त्या अनुषंगाने 3 नगरपंचायती करता मुख्यालय व गट ब संवर्गातील S15 या वेतन श्रेणीतील 3 पदे निर्माण करणे. तसेच सदर नवनिर्मित 5 नगरपरिषदांचा नगरपंचायतीसाठी 15/7/2016 ते 12/8/2018 व दिनांक 11/9/2019 च्या शासन निर्णयाच्या तरतुदी तरतुदीनुसार आवश्यक आहे. आकृतीबंध निश्चित व वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजूर करणे व सफाई कामगारांच्या पदांची
सफाई कामगारांच्या पदांची वार्षिक आवर्ती अनुसार मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. इथे शासनाचा निर्णय इथं काय लिहिला आता बघू शकतो तुम्ही. त्या नगर विकासाच्या इथं तारीख वगैरे दिलेली आहे. रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार खालील प्रमाणे 5 नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण 155 पदांच्या आकृतीबंध निश्चित करण्यात येत असून त्यासाठी इथं 7,43,13,334 वार्षिक आवर्ती खर्च पुढील प्रमाणे आहे मित्रांनो. आता कोणत्या कोणत्या नगरपंचायत आपण ते पण इथं बघून घ्या, किती वॅकन्सी असणार ते पण आपण बघूया. इथं लिहिलेले लोकसंख्या, नगरपरिषदेची नावे, त्यानंतर एकूण पदांची संख्या व एकूण वार्षिक सहाय्य अनुदान किती असणार ते बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला आता सॉरी मित्रांनो, नगरपंचायतीची नावं सांगून देतो. आता इथं कोणते कोणते असणार, किती पद संख्या असणार. लोकसंख्या इथं 20,888 असणार आहे. निलडोह नगरपंचायत जिल्हा नागपूरसाठी 28 जागांची वॅकन्सी इथं काढणार आहे मित्रांनो. त्यानंतर इथं लोकसंख्या इथं 13,817. कोंढाडी नगरपंचायत जिल्हा नागपूरसाठी 28 जागांसाठी पद संख्या निघणार आहे मित्रांनो. त्यानंतर तर 6,226 बिडगा तरोडी खुर्द पांढुर्णी नगरपंचायत नागपूरसाठी 28 जागा काढल्या त्यांनी. त्यानंतर इथं 23,216 लोकसंख्यांचं गाव आहे हिवरखेड नगरपरिषद अकोल्यासाठी 28 जागा. त्यानंतर 39,999 म्हणजे 40,000 डिड्डोह नगरपरिषद जिल्हा नागपूर 43 जागांची त्यांनी इथं पदांची संख्या इथं काढलेली आहे मित्रांनो. एकूण इथं पदसंख्या 155 आहे मित्रांनो. ओके, ते कशा पद्धतीने ते पण तुम्हाला मी आता खाली दाखवतो मित्रांनो. ओके, तर आता येऊया आपण आता किती वॅकन्सी बद्दल आता आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. इथं त्यांनी काय लिहिलेले, इथे जे गाव इथं मित्रांनो लिहिले त्यांनी, तसेच निलडो व नगरपंचायत कोंढाडी नगरपंचायत व बिडगाव तरोडी खुर्द पांढुर्णी नगरपंचायत नागपूर व हिवरखेड नगर परिषद जिल्हा अकोला इथे 4 नवनिर्मित नगर परिषदा व नगरपंचायतांची लोकसंख्या 25,000 पेक्षा कमी असून दर 1,000 लोकसंख्येच्या मागे एक सफाई कामगाराचे पद निर्माण करणे. म्हणजे 1,000 लोकसंख्येच्या मिळून आपल्याला एक सफाई कामगार मिळणार आहे. म्हणजे इथं 25 सफाई कामगार होता, 25,000 जर म्हटले गेले तर. ओके, आवश्यकता आहे या सदर लोकसंख्येनुसार 62 सफाई कामगारांच्या काल्पनिक पदांच्या वेतनापोटी 1,73,75,992 इतके वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान अनुश्रय होईल. तर ते इथं प्रथम टप्प्यात 62 काल्पनिक अंदाजे ऐवजी 32 एवढ्या सफाई कामगारांच्या काल्पनिक पदांचे वेतन एवढे म्हणजे 88,37,976 रुपये एवढे वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात येत आहे. तसेच इथं लिहिले डिडडोह नगरपरिषद त्याबद्दल पण लिहिले त्यांनी. इथं पण त्यांनी सांगलं एक सफाई कामगार आवश्यक आहे. इथं पण 38 पदांसाठी इथं पण असणार आहे मित्रांनो सफाई कामगारसाठी. त्यानंतर इथं लिहिले 38 किंवा 19 इतके घेण्यात येणार आहे, अशा प्रकारे इथं दिलेले आहे मित्रांनो. ओके, तर आता तुम्हाला मी खाली इथं दाखवून देतो, तुम्हाला कधी इथं वाचायचं असेल ती वाचू शकता. तसं डिडगो नगरपरिषदसाठी इथे लिहिले त्यांनी इथं व अकोल्यासाठी 2 नवनिर्मित नगरपरिषदांसाठी मुख्य अधिकारी गट वर्गातील S20 या वेतन श्रेणीतील 2 पदे नागपूर जिल्ह्यातील निलडो नगरपंचायत, कोंढाळी नगरपंचायत, बिडगाव तरोडी खुर्द तांबोरी नगरपंचायत इथं 3 नवनिर्मित नगरपंचायत करता मुख्य अधिकारी गट ब या संवर्गातील वेतन श्रेणी 3 पदे निर्माण करण्यात येत आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. आता तुम्हाला इम्पॉर्टंट इथं दाखवतो मी आता किती सॅलरी असणार आहे, किती पद असणार आहे कोणासाठी. ओके, तर आता इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो, सहस्रपत्र अ मध्ये बघू शकता तुम्ही इथं 10,000 ते 25,000 लोकसंख्या असलेल्या 4 नगरपंचायती करता मंजूर करण्यात आलेल्या पदांची तपशील इथे लिहिले. अराज्यस्तरीय संवर्गणातील पदव्यातील रिक्त पदे. ओके, तर बघू शकता तुम्ही इथं 1 नंबर लिहिले लिपिक टंकलेखनासाठी इथं सॅलरी दिलेली आहे 19,900 पासून तर 63,200 सॅलरी असणार आहे S6. ओके, इथं टोटल इथं पदसंख्या इथं दिलेली आहे त्यांनी 28. इथं पदसंख्या नगरपंचायत 1 साठी इथं 7 आहे आणि पदसंख्या नगरपंचायत 4 साठी इथं 4 नगरपंचायत साठी इथं 28 आहे. अशा पद्धतीने सांगितले आहे, तुम्ही इथं बघून घ्यायचे मित्रांनो. ओके, गाडणी चालक प्रयोगशाळासाठी सहाय्यकसाठी इथं S7 आपली सॅलरी असणार 21,700 पासून 69,100 रुपये. इथं एक पद असणार आहे आणि इथे याच ठिकाणी आपल्याला 4 पद इथं बघायला मिळू शकते मित्रांनो. त्याच्यानंतर पंप ऑपरेटर वीज तंत्र जोडणीसाठी इथं S6 सॅलरी असणार 19,900 पासून 63,200 असणार आपल्याला सॅलरी इथं.
इथं 3 पदे व इथं 12 पदे असणार मित्रांनो. त्यानंतर तारतंत्री वायरमॅनासाठी इथं पण S7 आपली S1 आपली सॅलरी असणार आहे 15,000पासून 27,600 रुपये आपली सॅलरी असणार आहे मित्रांनो. इथं पण एक पद आहे आणि इथं 4 पद असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं शिपाई पदासाठी असणार आहे S1 सॅलरी 15,000पासून 27,600. इथं 3 पद असणार आहे या ठिकाणी आणि इथं 12 पद असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने दिलेलं आहे. मुकादम साठी एसची सॅलरी असणार मित्रांनो इथं 16,600 पासून तर 52,400 पर्यंत आपली सॅलरी असू शकते. या ठिकाणी 2 पद आणि इथं 8 पद असणार मित्रांनो. त्यानंतर इथं मित्रांनो व्हॅलमन साठी असणार इथं S1 आपली सॅलरी असणार 15,000पासून 47,600 पर्यंत मित्रांनो. इथे एक पद व इथे 4 पद असे टोटल इथे 18 पद आहे या साईडला. पदसंख्या 1 नगरपंचायत साठी आणि त्यानंतर पदसंख्या 4 नगरपंचायतीसाठी इथं पहिल्यासाठी व 4 नगरपंचायत जो मिळून मित्रांनो अशा पद्धतीने ते आहे. ओके. तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथं खाली लिहिली त्यांनी आता 10,000 ते 1,000 10,000 इथं किती होतं 10,000 ते 25,000 होते इथं. त्यानंतर इथं 10,000 1 ते 24,999 लोकसंख्या नव्याने स्थापन नगरपंचायतीसाठी महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग पदांच्या सुधारित आकृतीबंध त्यांनी ते दिलेली आहे. आता सॅलरी वगैरे काय असणार आहे आकृतीबंध तुम्ही इथे बघू शकता. प्रकार दिलेले आहे 7 असणारे. त्यामुळे नगरपंचायतीची संख्या 4 असणार आहे मित्रांनो. ओके. संवर्ग सेवांचे नाव दिलेले आहे मित्रांनो. सॅलरी वगैरे सांगितली आहे त्यांनी. जसं की तुम्ही बघू शकता इथं आता श्रेणी अ, श्रेणी ब, श्रेणी क व श्रेणी क अशा पद्धतीने दिलेली आहे मित्रांनो. तर सेवा एकूण पदसंख्या सेवानी आणि एकूण पदसंख्या दिलेली मित्रांनो त्यांनी. ओके. इथं आता किंचित वॅकेन्सी असणार तुम्ही बघू शकता. इथं आता श्रेणीसाठी एक पण वॅकेन्सी नाही इथं. ओके. इथे सॅलरी वगैरे सांगून देऊ तुम्हाला. सिनियरसाठी 15,000 15 सॅलरी असणार आपल्याला 15 वेतन श्रेणी S15. सॅलरी आपल्याला असणार 41,800 पासून 1,32,000 पर्यंत आपल्याला मिळू शकते मित्रांनो. त्यानंतर इथं S14 मध्ये तुम्हाला सॅलरी मिळू शकते 38,600 पासून मित्रांनो आपल्याला 1,22,800 पर्यंत सॅलरी मिळू शकते. त्यानंतर इथं S13 मध्ये आपल्याला 35,400 पासून तर आपल्याला 1,12,400 पर्यंत मिळू शकते. इथं ब व क मध्ये इथं दोघींचं सांगितलं तुम्हाला मी आता. तर श्रेणी क मध्ये इथं बघू शकता S10 आपली सॅलरी असणार आहे 29,200 पासून तर आपल्याला 92,300 पर्यंत सॅलरी मिळू शकते इथे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने त्यांनी इथं पदसंख्या दिलेली आहे मित्रांनो एकूण श्रेणींबद्दल. इथे इथून पदसंख्या दिलेली आहे 3. ब मध्ये 3 पदसंख्या लिहिलेल्या आहे. त्यानंतर क मध्ये 4 आहे ब मध्ये 2 आहे मित्रांनो क मध्ये. ओके. अशा एकूण इथे 9 पदसंख्या इथं भरण्यात येणार आहे मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. ओके. ते आपण इथं वाचून घ्यायचं मित्रांनो आपल्याला ते पण. ओके. इथं स्थापत्यासाठी एक पद असणार आहे. इथं एक असणार आहे. त्यानंतर स्वच्छता अभियांत्रिक सेवांसाठी पण एक असणार आहे मित्रांनो. त्यानंतर लेखपाल व लेख परीक्षकसाठी इथं 2 असणार आहे. त्यानंतर इथं महाराष्ट्र निर्धाकर व प्रशासकीय सेवासाठी इथं ब साठी 2 व क साठी 1 असे 3 असणार इथं पण. त्यानंतर इथं नगर रचनाकर आणि विकास सेवासाठी इथं पण क मध्ये असणारे एक असणारे पद बघू शकता तुम्ही इथं पण. आणि महाराष्ट्र स्वच्छता निरीक्षण सेवासाठी पण इथं क मध्ये एक असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने दाखवलेले. आता इथून ते लिहिलेलं 10,000 ते 24,999 लोकसंख्या असल्याची नगरपंचायतीची यादी पण इथं दिलेली. नागपूर विभाग नागपूर जिल्हा नागपूर. त्यानंतर जे इथे 1 ते 4 इथे 1 ते 3 4 मध्ये दिलेले आहे त्यांनी अमरावती विभाग जिल्हा अकोला. अशा पद्धतीने नगरपंचायतीची नावं दिलेली आहेत. तिथे तुम्हाला मी सांगितलेले आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने निलडो नगरपंचायत, कोडंबी नगरपंचायत, बिडगाव तरोडी खुर्द, पांढुर्णी नगरपंचायत, हिवरखेड नगरपंचायत मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. आता इथं बघूया 25,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या एक नगरपरिषदांकरता मंजूर करण्यात आलेल्या पदांची तपशील. आता इथं 25,000 पेक्षा जास्त लोकसंख्येचे गावांमध्ये इथं बघू शकता तुम्ही. आता कोणती किती वॅकेन्सी असणार मित्रांनो. नगरपंचायत पदाचे नाव, वेतन श्रेणी, पदसंख्या, नगरपंचायत परिषद 1 व वार्षिक खर्च. तर तुम्हाला इथं दाखवतो. लिपिक टंकलेखनासाठी इथं 19,900 पासून तर 63,200 आपल्याला सॅलरी असणार आहे मित्रांनो. 10 पदसंख्या असणार आहे. गाडणी चालक साठी प्रयोगशाळासाठी इथं सहाय्यक 21,700 पासून ते 69,100 आपल्याला सॅलरी असते. ते एक पद असणार आहे मित्रांनो. पंप ऑपरेटर व वीज तंत्री जोडणीसाठी इथं 19,900 पासून 63,200 आपल्याला सॅलरी भेटू शकते. इथं 3 पदसंख्या इथं रिक्त भरण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानंतर तारयंत्री वायरमन त्यासाठी इथं 15,000 पासून 17,600 पर्यंत इथं सॅलरी मिळू शकते त्यांना पण. तर 3 पद असणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं शिपाई पदासाठी इथं मित्रांनो 15,000 पासून 37,600 त्यांना सॅलरी मिळू शकते. इथं 3 पदांसाठी भरती होणार आहे परत.
मुकादमासाठी इथं लेवल 3 पे सॅलरी असणार आहे. 16,600 पासून तर 52,400 पर्यंत आपल्याला इथं सॅलरी भेटू शकते मित्रांनो. 4 पदांसाठी इथं भरती असणार आहे. त्यानंतर व्हॅलमनसाठी इथं 15,000 पासून तर 37,600 पर्यंत इथं सॅलरी असू शकते तुम्हाला. इथं इथून इथे एक पद असणार आहे मित्रांनो. एकूण इथं 25 पदांची भरती असणार आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला वार्षिक इथं खर्च वगैरे पण दिलेले किती खर्च असणार नगरपंचायतीला. त्यानंतर इथं आता बघू शकता तुम्ही 25,000 ते 39,999 लोकसंख्या असलेल्या क वर्ग परिषदांना नगरपंचायतीसाठी महाराष्ट्र परिषद अंतर्गत इथं सेवा अंतर्गत सुधारित आकृती बंद म्हणजे इथे सिनियर पदांसाठी असणार. इथे तुम्हाला मी दाखवून दिले शिपाई वगैरे जे असते त्यांच्यासाठी. ओके, इथं आता बघून घेऊया आपण. आता सगळ्यात आधी इथं 25,000 ते 39,000 इथं आकृती बंद 5 असणार आहे. नगर परिषद व नगरपंचायत संख्या 1. ओके, इथं सेम असणार तुम्ही सॅलरी पण 41,600 पासून 41,800 पासून 1,32,200 पर्यंत सॅलरी असणार आहे इथं अ मध्ये. आणि इथं ब मध्ये पण 38,600 पासून 1,22,800 आपल्याला सॅलरी मिळू शकते मित्रांनो. आणि क श्रेणीमध्ये इथं आता 35,400 पासून आता 1,12,400 पर्यंत सॅलरी भेटू शकते. श्रेणी क डबल इथे एसटी नसणार आहे फक्त 29,200 पासून 29,200 पासून मित्रांनो 92,300 पर्यंत आपल्याला सॅलरी मिळू शकते मित्रांनो. इथं एकूण पद संख्या दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही पण वाचू शकता. तुम्हाला मी वाचून दाखवतो दादा तोपर्यंत थोडक्यात. इथं स्थापत्यसाठी एक पद असणार आहे इथं ब मध्ये असणार इथं. आणि इथं क मध्ये एक असणार. इथं टोटल पद संख्या 2 असणार मित्रांनो. त्यानंतर इथं विद्युतसाठी पण इथं क मध्ये एक पद असणार आहे. ओके, त्यानंतर संगणकासाठी इथं क मध्ये इथं एक असणार आहे मित्रांनो. इथं एक पद असणार आहे टोटल पण. ओके, त्यानंतर इथं जलदाय आणि स्वच्छता अभियांत्रिक सेवांसाठी इथं पण क मध्ये असणार. इथं एक पद असणार आहे. टोटल वॅकन्सी पण इथं एकच असणार मित्रांनो. त्यानंतर नगर परिषद लेखपाल व लेखा परीक्षेसाठी पण इथं क श्रेणी असणार. इथं आपल्याला 2 वॅकन्सी इथं बघायला मिळतात मित्रांनो. ओके, टोटल. त्यानंतर नगर परिषद कर निर्धारक व प्रशासकीय सेवेसाठी पण इथं ब मध्ये दोन वॅकन्सी असणार मित्रांनो. आणि क मध्ये इथं 4 वॅकन्सी असणार. टोटल 6 वॅकन्सी असणार मित्रांनो. त्यानंतर अग्निशामक सेवांसाठी इथं 1 वॅकन्सी असणार मित्रांनो क मध्ये. त्यानंतर इथे आता नगर रचनाकर आणि विकास सेवासाठी इथं 1 वॅकन्सी असणार आहे क मध्ये. टोटल 1 वॅकन्सी. त्याच्यानंतर इथं नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवासाठी इथं 2 वॅकन्सी असणार. इथं क श्रेणी असणार आहे आपली 2 वॅकन्सी. टोटल इथं श्रेणी बघू शकता तुम्ही. इथं पदसंख्या इथं अ मध्ये 0, ब मध्ये 3 व क मध्ये 7 व इथं पण क मध्ये 7. टोटल 17 पदांची संख्या इथं भरण्यात येणार आहे मित्रांनो. आता इथं कोणता नगर परिषद असणार तुम्हाला इथं दाखवून देतो आता. 25,000 पेक्षा जास्त. विभाग नागपूर, जिल्हा नागपूर, डिड्डो नगर परिषद मित्रांनो. अशी माहिती होती मित्रांनो. लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून दाखवली आहे. तुम्ही कधी या विभागामध्ये येत असाल इथलं असाल तुम्ही तर तयारीला लागून जा मित्रांनो. तुमच्या नगरपंचायतीमध्ये इथं भरती निघणार आहे मित्रांनो अकोला आणि नागपूर जिल्ह्यासाठी. तुम्ही लवकरात लवकर इथं आता तयारीला निघा. आता ही भरती कधी डिक्लेअर करतात आता ते आपण बघूया. GR पास झालेला आहे मित्रांनो. तर लवकरात आता ही भरती पण डिक्लेअर होईल मित्रांनो. आता GR मिळालेला आहे लेटेस्ट GR या 26 ऑगस्ट 2024 मित्रांनो. तर लवकरात लवकर आपण तयारीला लागा. हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही या GR ची PDF मी मला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन. तिथून तुम्ही डाउनलोड करून पण वाचू शकता मित्रांनो. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काही डाऊट असेल मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करून टाकायचे मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला मोटिवेशन भेटतो बनवण्यासाठी मित्रांनो. ओके, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ. नागपूरमधले असो, अकोल्यामधले असो किंवा इतर कोणत्या राज्यातले असो. तुम्हाला इथे चांगली अपॉर्च्युनिटी बघण्यात मिळते. तर तुम्ही इथे फॉर्म वगैरे फिलअप करू शकता मित्रांनो. ओके, अजून तुम्हाला एक सांगायचं राहिलं SSCGD ची पण नोटिफिकेशन आलेली मित्रांनो आजची. त्याची आता कमिंग सून मध्ये इथं मेगा भरती निघणार आहे SSCGD कॉन्स्टेबलसाठी. त्याचा पण व्हिडिओ मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहे मित्रांनो. चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवायचे. जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं आहे व्हिडिओ बद्दल माहिती. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो असे व्हिडिओ बघण्यासाठी. आणि तुम्हाला माझ्याशी पर्सनल बोलायचं असेल तर माझं व्हॉट्सअप चॅनलला इथं फॉलो करून ठेवायचं आहे. आणि टेलिग्रामला पण फॉलो करून ठेवायचं मित्रांनो. तिथे मी तुम्हाला रिप्लाय जरूर करतो मित्रांनो. ओके, आणि त्याच्यानंतर माझे ऑफिशियल चॅनल पण इंस्टाग्राम, फेसबुक आणि सेकंड चॅनल लिंक किंवा ट्रेडिंग रिलेटेड व्हिडिओ बनतो तिथं पण मला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ओके, असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. असे व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद,